सांगोल्यामध्ये मतदाराकडून ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मतदान केंद्रावरच्या अधिकाऱ्यांनी तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलाय। सांगोला तालुक्यातल्या बादलवाडीमधली ही घटना आहे। दरम्यान या तरुणानं हे कृत्य नेमकं का केलं हे अजूनही कळू शकलेलं नाही, पण त्याची दृश्य सध्या समोर आलेली आहेत। एका तरुणानं मतदान करताना ईव्हीएम मशीन पेटवण्याचा प्रयत्न केला। तिथल्या मतदान अधिकाऱ्यांनी या संबंधित तरुणाला सध्या पोलिसांच्या ताब्यात दिले। आफ्ताब शेख आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। आफ्ताब, हे करण्यामागचं कारण कळू शकलंय? सध्या दुपारी 3 वाजताच्या सुमाराची ही घटना आहे। अतिशय धक्कादायक घटना आहे म्हणावं लागेल। माढा लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणाऱ्या सांगोला तालुक्यातील बागलवाडी येथल्या मतदार केंद्रावरचा हा प्रकार आहे। आणि या मतदारानं अचानकपणे मशीन जी आहे ती ईव्हीएम मशीन जाळण्याचा प्रयत्न केला। यामध्ये 2 ईव्हीएम मशीन आणि एक सोबत असलेली बॅलेट युनिटचं ज्यावरती तांत्रिक साहित्य जे होतं ते जळालेले आहेत। मात्र प्रशासनानं जे ईव्हीएम मतदार केंद्रावरती होते त्यांनी तात्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतलेला आहे आणि आग जी आहे ती तिथे विझवण्यात आली। मात्र आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जी माहिती दिली त्यानुसार मतदान केंद्रावरती मशीन बदलून नवीन मशीनवरती जी मतदानाची प्रक्रिया आहे ती सुरळीतपणे सुरू करण्यात आलेली आहे। खरं तर कंट्रोल ज्याच्या मतदान सेव्ह होतं त्याला कोणताही धक्का लागलेला नव्हता, त्यामुळे जे आधी मतदान झालेलं आहे त्याला कोणताही धोका आहे। त्यामुळे जे मतदान झालं त्याला कुठलाही धोका नसला तरी पुढचं जे मतदान आहे ते काही काळासाठी या घटनेनंतर थांबलेलं होतं। अतिशय अचानकपणे अतिशयदायक असा घटना घडलेली होती। पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलेलं आहे। घटना ही तरुणाने नेमकी का केली याचं कारण अद्याप समजलेलं नाही, किंबहुना त्याचं नावही अजून पोलिसांनी पुढे आणलेलं नाहीये। या तरुण सांगोला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे आणि घटनेमागचं कारण तपासण्याचा करतायत। प्रज्ञा, आफ्ताब, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।